आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे। ह्याचा भात पण एकदम सुटसुटीत असा तयार झालेला आहे आणि चवीलाही एकदम अप्रतिम अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तर चला मग आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। तर बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथं 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद घालायची आहे। यामध्ये 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि अर्धा लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता ह्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये 1 छोटी वाटी दही घालायचं आहे। हे आपण दही थोडंसं पाणी काढलेलं घट्ट असं दही घ्यायचं आणि एकदम फ्रेश घ्यायचं। जास्त आंबट आपल्याला इथं दही घ्यायचं नाही आहे। हे आपण मिक्स करून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण तांदूळ घेऊया। तांदूळ आपण जेवढे चिकन घेतलेलं आहे तेवढेच घ्यायचे किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालतील। आता हे आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये पाणी घालून घेऊया। आता आपण हे तांदूळ सुद्धा अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे तांदूळ आता अर्ध्या तास आपण भिजवून घेतलेले आहेत। तर आता आपण तांदूळ शिजवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी मोठा टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया। 2 मोठी वेलची, 2 तेजपत्ता, 2 चक्री फूल, जावित्री, 1 तुकडा दालचिनी, 4 छोटी लवंग आणि जिऱ्यामुळे हा जो कलर आलेला आहे तो जाण्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालून घ्यायचा। याने भात पण सुटसुटीत होतो आणि पाणी पण एकदम स्वच्छ असं होतं। आता पाणी उकळल्यानंतर आपण ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण हा 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं आपला हा चांगला शिजवून घ्यायचा आणि नंतर चेक करायचा। तर याचे 2 ते 3 तुकडे होतात म्हणजे आपला भात 80 ते 90% तयार झालेला आहे। तर आता आपण हा एका चाळणीमध्ये काढून घेऊया। आता आपण बिर्याणी करायला घेऊया। तर एका मोठ्या टोपामध्ये आपण 1 मोठी पळी तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये 4 मीडियम साईजचे कांदे स्लाइस केलेले ते घालून आपण ते तळून घेऊया। हे आपल्याला पूर्ण कांदा तळून घ्यायचा आहे। तर आता इथं कांदा झालेला आहे तळून। तर ह्यामधला आपण अर्धा कांदा काढून घेणार आहोत आणि अर्धा कांदा तसाच ठेवणार आहोत। त्यामध्येच आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। चिकन पण आपण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं आपण हे परतवून घ्यायचं आहे चिकन तेलामध्ये। आपण सुरुवातीलाच ह्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे आता वरून आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार नाही आहोत। तर आता आपण हे झाकून 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत आणि नंतर ताट काढून घ्यायचं आणि आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं। इथं आता चांगलं शिजवून झालेलं आहे। पाणी पण ह्यामध्ये जास्त सुटलेलं नाही आहे आणि जर पाणी जास्त असेल तर तुम्ही थोडं गॅस फास्ट ठेवून पाणी ह्याचं आटेपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं। आता ह्यामध्ये आपण वरून कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिना घालून घेऊया। वरून आपण तळलेला कांदा घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपण सगळा इथं तांदूळ घालून घेऊया वरून। इथं मी सगळा तांदूळ घातलेला आहे, तो आपण आता तांदूळ एकसारखा करून घेऊया। आता ह्यामध्ये वरून कोथिंबीर पुदिना घालून घ्यायचा। त्याचबरोबर आपण
तळलेला कांदा पण थोडासा घालून घेऊया. आता वरून ह्यामध्ये केसर भिजवलेलं पाणी किंवा दूध घालून घ्यायचं कलरसाठी थोडं. आणि आता ह्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं. आणि आता हे आपण झाकण ठेवून एका तव्यावरती आपण हे 25 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता इथं आपला बिर्याणी तयार झालेली आहे. इथं आपली मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. पण आपण सुरुवातीला गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटं तशीच झाकून ठेवायची, म्हणजे मसाले सगळ्या भातामध्ये मुरतात आणि बिर्याणी छान टेस्टी लागते. तर आता आपण 10 ते 15 मिनिटानंतर हे बघतोय, तर एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आणि ह्याचा वास पण घरभर पसरलेला आहे. तर आता आपण ही सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.